नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून 34 वर्षांपासून कार्यरत आहे। मित्रांनो, आपणाशी भेटताना खूप आनंद होतोय की आजही लोकांमध्ये साहित्याची आवड आहे आणि साहित्याची रुची ठेवणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा एक गट, ज्यांनी मला अतिशय आग्रह केला की गांधीजींच्या जीवनमूल्याच्या संदर्भात आपण आपले विचार मांडावे। मित्रांनो, या कोरोनाच्या परिस्थितीत आपण पाहतो की संपूर्ण समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था संपूर्णतः बदललेली। एवढंच नाही तर आपण जीवनशैली सुद्धा आपली आज मोठ्या प्रमाणात बदललेली। या संपूर्ण परिस्थितीचाच एक परिणाम म्हणून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने वास्तविक हे 150वे वर्ष पूर्ण झालेलं आहे। या 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज शासकीय स्तरावर असतील, सामाजिक स्तरावर आहे, शालेय स्तरावर आहे, विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं। या दिनाच्या निमित्ताने शाळेला सुटीही विद्यार्थ्यांना मिळते, पण गांधीजींच्या तत्वज्ञानाची ओळख, गांधीजींच्या विचारांची ओळख आपल्याला होणं खरं गरजेचं आहे। ज्या देशात, ज्या व्यक्तीमुळे आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनासमोर काही जीवनमूल्य मांडलेली, ज्या जीवनमूल्यांची आठवण आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीत निश्चितच आपणास झाल्याशिवाय राहत नाही। कारण सध्या आपण बघतो की शहरात राहण्यापेक्षा लोकांची एक इच्छा आहे की नको, ठीक आहे, आपल्या आपल्या गावातच बरं आहे। कालपर्यंत मुली म्हणत होत्या मला नवरा महानगरातला पाहिजे, पण आज म्हणतात बरं आहे, माझ्या गावचाच बरं आहे। कारण आजची जर परिस्थिती बघितली तर कोरोनाने मानवाच्या जीवनात एवढे बदल करून टाकले की पुन्हा खेड्याकडे चला ही गांधीजींच्या विचारांची आठवण करून देणारी ही तत्व आजही आपल्याला आठवण करून देणारी आहे। मित्रांनो, गांधीजींच्या संदर्भात जर विचार केला तर 2 ऑक्टोबर 1869 रोजी जन्माला आलेले गांधीजी पोरबंदरमध्ये यांच्या जीवनाविषयीच्या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहेतच। त्यामुळे त्यांचा जन्म, त्यांचे आई वडील, त्यांच्यावर झालेले संस्कार, गीतेचा असलेला प्रभाव, धर्माचा पडलेला प्रभाव असेल, किंवा श्रावणबाळाची कथा असेल, किंवा हरिश्चंद्राची कथा आहे की ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला। या जीवन मूल्यांच्या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत। कारण आज जर परिस्थिती बघितली ना तर माणसाकडे भरपूर काही आहे बेटा। आज माणसाकडे भरपूर आहे, सुख आहे, समृद्धी आहे, मोठमोठी घरं आहेत, बंगले आहेत, आहे ना, घराची दरवाजे आमची मोठी झाली आहेत, सोफा सेट आहे, त्यावर चढवलेले कव्हर सेट आहे, चहाने भरलेले टी सेट आहे, पण तरी सुद्धा आज व्यक्ती अपसेट आहे। मग हे अपसेट काय? मग ह्या परिस्थितीची जाणीव जर करून घ्यायची असेल तर गांधीजींच्या तत्वांची आठवण करणं आज आपल्याला गरजेचं आहे। मग अशी कोणती तत्व आहेत की ज्या आधारावर गांधीजींनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं? अशी कोणती तत्व आहेत की ज्या आधारावर गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार जगातल्या अनेक राष्ट्रांनी केला, त्यांना आपले गुरुवर्य म्हणून मानलेलं आहे? मग अशा गांधीजींच्या विचारांची आम्हाला ओळख आहे का, याची उजळणी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज बोलतोय। कारण गांधीजी सर्वांना ज्ञात आहे, विचाराने ज्ञात आहे। मी तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना विचारते तेव्हा सांगतात हो गांधीजी तर पाहिजे। म्हटलं कुठे? तर म्हणे खिशात। म्हटलं रे, खिशापेक्षा विचारात, डोक्यात हवा आहे ना व्यक्ती। कारण विचारात असेल, मनात असेल तर अशा वेळेस आपल्या कृतीतून गांधीजींचे विचार येऊ शकतात। केवळ खिशातले गांधीजी म्हणजे नोटा ठेवून काही उपयोग नाही, नोटांवर गांधीजी सगळ्यांना हवेत, पण कृती ही सगळ्यात महत्वाची आहे। म्हणून गांधीजींच्या जीवन मूल्यांच्या संदर्भात आज आपण एक थोडक्यात धावता आढावा घेणार आहोत। केवळ 2 त्यांचे बेसिक जी जीवन मूल्य आहेत, जी मूलभूत तत्व त्यांनी सांगितलेली, ज्या जीवन मूल्याच्या आधारावर त्यांनी आपले स्वातंत्र्य लढा पण लढला आणि ज्याला त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचं जे साधन म्हणून वापरलं, अशा सत्य आणि अहिंसा या 2 तत्वांचा विचार आज आपण करणार आहोत। या जीवन तत्वामध्ये सगळ्यात 2 महत्वाची तत्व आहेत की जे सत्य आहे त्यांनी आपल्या जीवनाचं काय म्हणलेलं आहे, साध्य। या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अहिंसेच्या मार्गाचा वापर केला, म्हणून सत्य हे त्यांच्या जीवनाचं साध्य आहे। या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले। त्यांचंही स्वतःचं म्हणणं होतं की मी जे सांगतो ते पूर्णतः सत्य असेल असं नाही, मी प्रयोग करतोय, माय ट्रूथ एक्सपेरिमेंट, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ त्यांनी लिहिला। आणि प्रत्येक ठिकाणी मी सत्यापर्यंत जाण्यासाठी कसा प्रयत्न केला याविषयीची विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी करून लोकांना सुद्धा सत्याकडे जाण्यासाठी प्रेरित केलेले।
सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांशी जेव्हा आपण बोलतो सत्य, सत्य म्हणजे काय हे आपल्याला कळतं. पण सत्य म्हणजे नेमकं काय? तर म्हणे खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. मग खोटे बोलू नये एवढ्यापुरतीच सत्याची संकल्पना आहे का? ही सत्याची संकल्पना व्यापक आहे. हे जीवनमूल्य म्हणून गांधीजींनी जेव्हा स्वीकारलं, त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव पडला? तर मित्रांनो, बायबलमधल्या काही विचारांचा प्रभाव या ठिकाणी आपण पाहतो गांधीजींच्या विचारावर पडला आणि त्यांनी सत्याचा स्वीकार केला. मग बायबलच्या विचारानंतर टॉलस्टॉयच्या विचाराचा सुद्धा प्रभाव पडला आणि मग त्यांची सत्यासंबंधीची जी संकल्पना आहे ती दृढ बनलेली आपण पाहतो. मग सत्य हे त्याच्या जीवनाचं साध्य त्यांनी मांडले. सत्य असावं, सत्य स्वीकारावं. सत्य म्हणजे खरे बोलणं एवढ्यापुरताच अर्थ त्यांना अभिप्रेत नाही. सत्यासाठी पोहोचणं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं थोडंसं आपल्याला कठीणही वाटतं. कारण खरं बोलणं हे प्रत्येक व्यक्तीला सहजासहजी जमेलच असं नाही. काही वेळेस जीवनामध्ये आपल्याला असत्याचाही स्वीकार करावा लागतो. नाही असं नाही. म्हणून गांधीजींनी सत्याच्या संदर्भात 2 प्रकार केले. एक सापेक्ष सत्य आणि दुसरं आहे निरपेक्ष सत्य. प्रत्येक व्यक्तीने सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करावायचा. सापेक्ष सत्य याचा अर्थ आपणा सगळ्यांना माहिती आहे की परिस्थितीनुसार जे सत्य बदलतं. कारण कालपर्यंतची परिस्थिती वेगळी होती. मुलींना शिक्षण देणं हे मान्य नव्हतं. आज काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. सत्यामध्ये आहे ना की आज शिक्षण देणं स्त्रियांसाठी आवश्यक घटक झालाय. म्हणून परिस्थितीनुसार सत्यामध्ये बदल होत असतो आणि हा बदल गांधीजींना अभिप्रेत होता. म्हणून ते म्हणतात की सापेक्ष सत्य हे परिस्थितीनुसार बदलणार असतं. मग हे सापेक्ष सत्य परिस्थितीनुसार बदलणार आहे, पण याचा अर्थ आपण तिथेच स्टेबल राहिलं पाहिजे, स्थायी राहिलं पाहिजे असं नाही. आपण सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाण्याचा प्रत्येक मानवाने प्रयत्न केला पाहिजे. निरपेक्ष सत्य याचा अर्थ आहे जे चिरंतन आहे, जे कायम आहे, जे सतत टिकणार आहे, जे सच्चित आनंद आहे, जे परमानंद देणार आहे, ज्याच्यामध्ये कधीही म्हणजे असत्यता येऊ शकत नाही, जे चिरंतन आहे, अशा प्रकारच्या सच्चिदानंद याला त्यांनी निरपेक्ष सत्य म्हटलं. पण मित्रांनो, सहजासहजी निरपेक्ष सत्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकणार. म्हणून सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. पण हे केव्हा शक्य? म्हणजे मानवामधल्या ज्या चांगल्या सद्गुणांचा विकास झाला, मानवाने आदर्शाचा स्वीकार केला, जेव्हा आदर्श, सत्य, न्याय, सद्गुण, सदाचार, त्याग, सेवा, मानवभाव या विविध घटकांचा जेव्हा विचार आपण करू, तेव्हा निश्चितच आपण निरपेक्ष सत्यापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाण्याच्या संदर्भात गांधीजींनी कल्पना मांडली. पण सापेक्ष सत्याकडून जेव्हा आपण निरपेक्ष सत्याकडे जातो ना, तेव्हा सच्चित आनंद या संदर्भातली ती निरपेक्ष सत्याची कल्पना आहे, जी चिरंतन आहे, जी कायम टिकणारी आहे, ज्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. आणि हे सर्वसामान्य व्यक्तीला कधीही शक्य नाही. म्हणून गांधीजींचं असं म्हणणं होतं की सामान्य व्यक्तीने आपल्यामध्ये असलेल्या गुणांमध्ये बदल केला पाहिजे. आपली जीवन मूल्य बदलायला पाहिजे. आपण स्वार्थाऐवजी निस्वार्थ हेतूने काम करायला, आपल्यामध्ये मत्सर, द्वेष, तिरस्काराच्या ऐवजी प्रेमाचा भाव असला पाहिजे, सेवा भाव असला पाहिजे, मानवता असली पाहिजे, सदाचार असला पाहिजे, त्यागाची वृत्ती असली पाहिजे, इतरांना सहकार्य करण्याची भावना आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक. जेव्हा आपल्या सद्गुणांचा विकास होईल, म्हणजेच आपण दुर्गुणांवर विजय मिळवू, त्यावेळेस निश्चितच सापेक्ष सत्याकडून आपण निरपेक्ष सत्याकडे जाऊ शकतो. आज आपण पाहतो की जीवन जगत असताना पदोपदी आपल्याला काही गोष्टींचा स्वीकार असत्याचा करावा लागतो आणि आजच्या परिस्थितीत आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, अशी परिस्थिती आहे. म्हणून आज पुन्हा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे की सत्य कुठे हरवत चाललंय. सत्य आहे तिथेच आहे. फक्त सत्य शोधण्यासाठी मानवाची जी प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती कुठेतरी कमी पडते. आज आपण आपल्या स्वार्थापोटी किंवा आपल्या संकुचित वृत्तीमुळे केवळ आपण आपला विचार करतोय. पण मित्रांनो, केवळ आपला विचार केला, आपल्या घराचा विचार केला, आपल्या कुटुंबाचा विचार केला, तसंच आपण आपल्या गावाचा जर विचार केला ना, तर निश्चितच आपण सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाऊ शकतो. हाच गांधीजींचा उद्देश होता. म्हणून इतरांच्यासाठी तुम्ही सटा. तुमच्यातली मानवता जागी होणं गरजेचं आहे. तुमच्यातला निस्वार्थीपणा जागा होणं गरजेचं आहे. सहकार्याचा भाव असणं गरजेचं आहे. बोलणं फार सोपं आहे ना? बरोबर आहे.
बोलणं फार सोपं असतं. करत असताना प्रत्येकाला त्याची जाणीव करून घेण्यासाठी त्याग करण्याची तयारी पाहिजे. आणि ही तयारी तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुमच्यामध्ये आत्मिक समाधान असेल, मानसिक समाधान असेल. मला कुठेतरी आता निश्चिंतपणे जीवन जगायचं आहे. मी जन्माला आलो तर मी या चांगल्या कार्यासाठी जीवन जगेल असा भाव जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सापेक्ष सत्याकडून निरपेक्ष सत्याकडे जाऊच शकणार नाही. म्हणून निरपेक्ष सत्याकडे जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तेच सत्य गांधीजींना अपेक्षित होतं. पण यासाठी आपल्यामधला साधुत्व भाव आहे ना, म्हणजे साधुत्व भाव म्हणजे जिथे मला जे सांगायचंय तुम्हाला समजलंय आहे ना. साधुत्व भाव याचा अर्थ आपल्यामध्ये चांगल्या गुणांचा सद्विकास होणं आवश्यक आहे. इतरांना माफ करण्याची प्रवृत्ती म्हणजे आपला जो दृष्टिकोन आहे तो व्यापक असला पाहिजे. म्हणजे समोरच्याची चूक झाली तरी त्या चुकीवर आपल्याला माफ करण्याचं मोठेपण आपल्यात आलं पाहिजे. आपल्यामध्ये दयाळूपणा आला पाहिजे. राग आपल्यापासून कित्येक कोस दूर गेला पाहिजे. ही भावना जेव्हा निर्माण होऊ शकेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण निरपेक्ष सत्यापर्यंत पोहोचू शकतो. पण गांधीजींचं ध्येय तेच होतं की प्रत्येक व्यक्तीने आपल्यामधल्या आदर्श गुणांचा विकास करावा, दुर्गुणांवर विजय मिळवावा, सद्गुणांचा स्वीकार करावा. सद्गुणांचा स्वीकार केला तर निश्चितच या देशाचा विकास होणार, या समाजाचा विकास होणार आहे आणि मानवजातीचं कल्याण होईल. म्हणून त्यांनी अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार केला. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी सुद्धा सत्याचा स्वीकार केला. स्वराज्य हे सत्य आहे, आपल्याला आता स्वातंत्र्य पाहिजे, त्यांनी सत्य मांडला. पण या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अहिंसेच्या साधनाचा वापर केलेला. अहिंसेचं साधन म्हटलं की प्रत्येकाला वाटतं अहिंसा, हिंसा न करणं इतकं म्हणणं सोपं आहे. पण हिंसा न करणं म्हणजे इथे फक्त हाताने दगड मारणं एवढ्या पुरताच मर्यादित नाही, किंवा इतरांना दुखापत करणं एवढाच गांधीजींना अभिप्रेत होता का? अजिबात नाही. गांधीजी काया, वाचा आणि मने या तिन्ही पद्धतीने अहिंसेचा विचार करत होते. कायेने, वाचेने आणि मनाने सुद्धा आपण इतरांना दुखवायला नको. आज आपली अहिंसेची कल्पना फक्त कायिक स्वरूपाची आहे. इतरांना दुखापत केली, इतरांना मारलं, एखाद्याचा खून केला, एखाद्याकडे आहे ना, एखाद्याला आपण त्रास दिला शारीरिक, तर इतक्यापर्यंतच मर्यादित त्यांना अभिप्रेत नाही. त्यांचं म्हणणं कायिक म्हणजे शारीरिक इजा करणं, शारीरिक त्रास देणं, हे तर हिंसा आहेच. पण वाचिक, शब्दाने सुद्धा आपण इतरांना दुखवणार नाही, शब्दाने सुद्धा आपण इतरांना टोचून बोलणार नाही. अशा प्रकारची वाचिक अहिंसा सुद्धा गांधीजींना अपेक्षित होती. कारण इतरांविषयी का म्हणून आपण वाईट बोलावं, इतरांविषयी का म्हणून आपण वाईट विचार करावा. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक मनामध्ये जर मी तुमच्याविषयी वाईट विचार करत असेल तर ती सुद्धा हिंसा आहे. म्हणून इतरांच्या विषयी तुमच्या मनात वाईट विचार येणार, हा विचार सुद्धा हिंसेकडे नेणार आहे. म्हणून गांधीजी नेहमीच म्हणायचे, अहिंसा जर पाहिजे असेल तर कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही स्वरूपाची असली पाहिजे. म्हणून कायिक आणि वाचिक यामध्ये आपण ठीक आहे, पण मानसिक आपल्या मनामध्ये आज पाहतो की या आधुनिक युगामध्ये, स्पर्धेच्या युगात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या युगात प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे आणि प्रत्येक व्यक्ती पुढे चालली की त्याला खाली ओढण्याचा आपल्याकडे प्रयत्न आहे. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या बरोबरीने असते तोपर्यंत काही प्रश्न नसतो, पण ती वर चढायला लागली की आपण पाहतो जीवनामध्ये अनेक व्यक्ती आपले सहकारी असतात, जो कोणी वर चढायला लागला की त्याची पाय ओढण्यासाठी तयार असतात. मानवी प्रवृत्ती आहे. पण या मानवी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाचा विचार आज स्वीकारण्याची गरज आहे. व्यक्ती शिखरावर पोहोचली ना की मग तिच्यासाठी टाळ्या वाजवणाऱ्यांची संख्या कमी नाही, पण जोपर्यंत ती शिखर गाठत नाही, ती शिखराकडे चढते आहे ना, असा प्रयत्न तिचा असतो, त्यावेळेस अनेक लोक आपण पाहतो की जीवनामध्ये अनेकांची प्रवृत्ती अशी आहे की तिला ओढण्याचा प्रयत्न. इथेच आपण चुकतोय, हे आपलं जीवन मूल्य चुकतंय. मित्रांनो, जेव्हा आपण इतरांचे पाय ओढू तर इतर आपले ओढणार नाहीत का? निश्चितच. हा निसर्ग नियम आहे, जसे कराल तसे तुम्हाला फळ मिळणारच. म्हणून कर्मण्यवाधिके रस्ते हा नियम आहे, त्यानुसार आपल्याला माहिती आहे की जसं आपण पेराल ना तसंच उगवणार आहे. पण गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्ही इतरांच्या विषयी का वाईट विचार करता, कुणाची प्रगती पाहून तुम्हाला दुःख का होतं, इतरांची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हा, तुम्ही त्याला उलट मदत करा. असं जर केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण अहिंसेचा स्वीकार केल्यासारखं. आणि या अहिंसेच्या बाबतीत गांधीजींनी 3 प्रकारच्या अहिंसा सांगितलेल्या आहेत.
त्या 3 प्रकारच्या अहिंसेचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या 3 ज्या अहिंसा आहेत त्यामध्ये एक आहे सामर्थ्यवानांची अहिंसा, एक दुर्बलांची अहिंसा आणि तिसरी भित्र्यांची अहिंसा. सामर्थ्यवानांची अहिंसा म्हणजे माझ्यामध्ये बळ आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. माझ्यावर कोणी हल्ला करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची ताकद माझ्यात आहे. पण माझं आत्मिक आत्मबल एवढं तयार झालेलं आहे की समोरचा व्यक्ती चुकतो म्हणून आपण त्याला प्रतिकार करायचा का? त्याच्यासारखं आपण व्हायचं का? की आपण त्याला प्रतिकार करण्यात एक वेळेस तो आपल्याला त्रास देईल, 2 वेळेस देईल, 3 वेळेस देईल, कधी ना कधी त्याला आपल्या चुकीची आठवण होईल ना, कारण आपल्याकडनं त्याला प्रतिकार होत नाही. अशा वेळेस कुठे ना कुठे आपण चुकल्यासारखं त्याला वाटेल. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की जो व्यक्ती सामर्थ्यवान आहे, हा सामर्थ्यवान व्यक्ती जेव्हा प्रतिकार करत नाही, त्याला प्रत्युत्तर देत नाही, त्याला प्रतिकार करून आपल्या हातून हिंसा होणार नाही याची दखल घेतो. समोरच्याला हे माहिती आहे की याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण हा शांत काय, तो विचार करू शकेल. आणि ही जी अहिंसा आहे ना, ही सामर्थ्यवानांची अहिंसा गांधीजींना अभिप्रेत होती की तुमच्या सामर्थ्य असताना तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. ही पहिली अहिंसा. दुसरी अहिंसेचा जो प्रकार आहे ती दुर्बलांची अहिंसा आहे. दुर्बलांच्या अहिंसेमध्ये आता मी स्वतः इतकी दुर्बल आहे, तुम्ही माझ्यावर अन्याय म्हणजे तुम्ही मला मारायला आलात आणि मी काहीच नाही करू शकत आहे. मी अगदी शांतपणे उभी आहे की मला हे माहिती आहे की आता समोरचा व्यक्ती इतका ताकदवान आहे आणि त्याच्यासमोर मी काहीच नाही करू शकणार आहे. म्हणून मी दुर्बल ठरते आणि दुर्बल असल्यामुळे माझ्याकडून प्रतिकाराची किंवा प्रत्युत्तराची अपेक्षा करणंही व्यर्थ आहे. मग अशा वेळेस ही दुर्बलांची अहिंसा झाली. पण तिसरी जी अहिंसा आहे ना, ती भित्र्यांची अहिंसा आहे. मला माहिती आहे की रणांगणावर मी लढते आणि समोरचा व्यक्ती माझ्यावर आता आक्रमण करणार आहे आणि मी अगदी घाबरते आणि घाबरून मला असं वाटतं की इथे रणांगणात युद्धात मरण्यापेक्षा चला आपण इथनं पळून जाऊया. म्हणून मी रणछोडदास बनते. ही रणछोडदासची जी प्रवृत्ती आहे ना, ही गांधीजींना अजिबात मान्य नव्हती. ते म्हणतात की रणांगणात शूरवीर सारखं मरा, तिथे शहीद व्हा. पळून जाण्यापेक्षा म्हणजे भित्र्यांच्या अहिंसेपेक्षा सगळ्यात म्हणजे घातक पाप कोणतंच नाही. म्हणून गांधीजींनी भित्र्यांच्या अहिंसेला सगळ्यात कनिष्ठ मानलंय. त्यांचं म्हणणं आहे की भित्रे बनू नका, पळपुटे राहू नका, तिथनं पळून जाऊ नका. आणि आज आपल्याकडच्या प्रवृत्तीमध्ये ह्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सामर्थ्यवानांची अहिंसा जर आपण बघितली तर आज समाजात शोधून सापडणं फार कठीण आहे. दुर्बलांची अहिंसा आपण पाहतो आणि भित्र्यांची अहिंसेचा तर विचारच करायला नको. मला काय करायचंय, माझं काय घेणं देणं आहे म्हणून त्या भानगडीतच पडायला नको. तिथनं आपण आपला रस्ता धरून पुढे निघायला आपली प्रवृत्ती तयार झाली. आणि मग अशा वेळेस वाटतं की आपण कुठे चुकतोय, कुठे गांधीजींची जीवनमूल्य होती आणि ती आपण कुठे सोडली आहे. पुन्हा त्याची आठवण करण्याची आज गरज. आणि मित्रांनो, या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरच गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये सत्याग्रहाचा लढा असेल किंवा जीवन जगण्याची त्यांची शैली होती, या शैलीमध्ये या सगळ्या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सदाचार असेल, त्याग असेल, अस्तेय आहे, अपरिग्रह आहे, सर्वधर्म समभाव आहे, यासारख्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. आणि त्यांचं हे म्हणणं होतं की समाजामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो ना, तेव्हा आपण सत्याचा स्वीकार केला पाहिजे आणि सत्यापर्यंत जाण्यासाठी अहिंसेच्या साधनांचाच वापर केला पाहिजे. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही म्हणजे आहे ना, सत्य हे साध्य आहे आणि अहिंसा साधन आहे. म्हणून साध्य आणि साधन हे एकमेकांशी परस्पर पूरक असतात असं गांधीजींचं मत होतं. म्हणून सत्य आणि अहिंसा या परस्पर पूरक आहे. या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. 2 साइड्स ऑफ 1 कॉइन आहे. ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स या बेसिक प्रिन्सिपल्स त्यांनी मांडल्या आणि सत्यापर्यंत जाण्यासाठी साधन सुद्धा अहिंसेचंच असलं पाहिजे. म्हणून तिथे हिंसेच्या साधनाने आज आपण पाहतो की मला परीक्षेत पास व्हायचं आहे, परीक्षेत पास होण्यासाठी मी एखाद्या शिक्षकाला पैसे देऊन म्हणा किंवा मला कसा पेपर मिळेल, कशा पद्धतीने मी शिक्षकाशी संपर्क साधून जास्त मार्क मिळवायचे, या पद्धतीने जर जाणं तर हे मला जास्त काळ सुख देणार नसेल. म्हणून गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्ही साधन कोणतं वापरता हे फार महत्त्वाचं आहे. आता गांधीजींचं असं म्हणणं होतं की जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार. तुम्ही जर बीज कारल्याचं पेरलं असेल आणि त्याला कितीही साखरेचं पाणी घातलं तर ते काही कारले गोड येणार नाही. म्हणून जसं पेरणार तसंच उगवणार. म्हणून तुमचं साध्य जे चांगलं आहे पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं साधन सुद्धा चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत साध्य आणि साधन चांगले असत नाही तोपर्यंत म्हणजे साध्य कितीही चांगलं असलं आणि साधन मात्र चांगलं नसेल तर काहीही उपयोग नाही.
म्हणून आपण डॉक्टरांच्या संदर्भात विचार जर केला तर आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जाणार आहे, त्याच्यासाठी सर्जरी करण्याची वेळ आली असेल तर सर्जरी करणं हा खरा काही घातक मार्ग किंवा हिंसेचा मार्ग नाही आहे ना. हिंसेचा मार्ग असूच शकत नाही. त्याला कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचवण्यासाठी सर्जरी करावी लागते. पण मित्रांनो, सर्जरी करत असताना डॉक्टरांना वापरायची इन्स्ट्रुमेंट कशी असली पाहिजे? गंजलेली चालतील? अजिबात नाही. उलट गंजलेल्या साधनांचा वापर केला तर आपल्याला समजतं की आपला जीव वाचण्याऐवजी जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून जेवढं तुमचं साध्य जीव वाचवायचा आहे ना मग माझा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची साधनं तितकीच चांगली असली पाहिजे. मग हेच तत्व आपल्या जीवनामध्ये गांधीजींनी स्वीकारलं. म्हणून गांधीजींचं म्हणणं होतं की साध्य तुमचं केवळ चांगलं असून उपयोग नाही, त्यासाठी तुम्ही जे साधन वापरणार आहात ते साधनही तितकंच शुचिर्भूत, तितकंच पवित्र, तितकंच आदर्श असलं पाहिजे. आणि म्हणून गांधीजींनी साध्य आणि साधन यांच्या संबंधाला खूप महत्त्व दिलं. आणि गांधीजींनी सत्याग्रहाचा जो लढा चालवला ना त्यामध्ये त्यांनी अहिंसेच्या साधनांचाच वापर केला. मग अहिंसेची साधनं कोणती? सत्याग्रहासाठी कोणती साधनं वापरली गांधीजींनी? तर संप आहे, हरताळ आहे, उपोषण आहे, घेराव घालणं आहे, हिजरत आहे. हिजरत म्हणजे प्रदेशाचा त्याग करणं आहे. जिथे आपल्यावर अन्याय खूप होतोय तिथे आपण राहू नाही शकत, तो प्रदेश सोडून आपण निघून जायचं आहे. यासारख्या वेगवेगळ्या साधनांचा वापर केला. ही सगळी अहिंसेची साधनं आहेत. पण मित्रांनो, इथे लक्षात घ्या की गांधीजींचं म्हणणं होतं की कोणतंही साधन तुम्ही वापरताना ते खूप जपून वापरलं पाहिजे. कारण साधन वापरताना सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. जसं आता मी जर माझ्या किचनमध्ये जो चाकू वापरतो तो सातत्याने वापरल्यानंतर मला माहितीये की त्या चाकूची धार बोथट झालेली. गांधीजी तेच म्हणतात की तुम्ही जे साधन वापरतात ते सातत्याने वापरला तर ते बोथट होतं. आता माझ्याकडे बाथरूममध्ये जो दगड ठेवलाय अंग घासण्यासाठी तो सुद्धा सातत्याने वापरल्यानंतर तो गुळगुळीत होतोय. म्हणजे एखादी खडदरी असेल दगड आणि तो सातत्याने घरंगळत गेला आहे ना, किंवा त्याचा जास्त वापर झाला तर आपण पाहतो त्याची गुळगुळीतता येते. आणि गुळगुळीत असलेल्या वस्तू त्या जास्त प्रभावकारी ठरत नाही. माझ्या किचनमधला चाकू असो की बाथरूममधला दगड असो, या दोन्ही गोष्टींचा वापर अति झाला तर निश्चितच त्याची धार बोथट होते. आणि जिथे धार बोथट झाली त्याचा प्रभाव मात्र कमी होतो. आणि गांधीजींना हे मान्य नव्हतं. गांधीजींचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही जीवनामध्ये एखादं साधन वापरत असाल तर ते जपून वापरा. त्याची आवश्यकता असेल तेव्हाच वापरा, जेव्हाच गरज आहे. म्हणजे तुम्ही ठेवून द्या असं त्यांचं म्हणणं नाही, कारण ठेवून दिलं तरी गंज चढणार आहे. म्हणून ठेवून द्या असं म्हणत नाही. साधनांचा वापर करा, पण साधनं जपून वापरली पाहिजे, योग्य वेळी वापरली पाहिजे, निस्वार्थ कामासाठी वापरली पाहिजे. ज्या गोष्टी योग्य आहे, न्याय आहे, ज्या निस्वार्थ हेतूने आपण करतोय, ज्या सर्वधर्म समभावासाठी आहे, ज्या समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आहे, जी मानवतेच्या कल्याणासाठी जर आपण संप, हरताळ, उपोषण, घेराव यासारख्या अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार करत असू तर त्याचा वापर केला पाहिजे. म्हणून साधन केव्हा वापरायचं? निस्वार्थ हेतूने. म्हणून गांधीजी म्हणायचे की साधन जपून वापरायचे. म्हणून गांधीजींनी कोणतेही साधन जपून वापरण्यासाठीचा सल्ला दिला. आज आपल्याकडे उपोषण होतात. गांधीजींना आपली उपोषणं अजिबात मान्य नव्हती. शेवटी कोणीतरी येणार आणि सरबत पाजणार ही कल्पना अजिबात गांधीजींना मिळाली. गांधीजींचं म्हणणं होतं की उपोषणाचं हे तत्व खरं त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं. बरोबर आहे, आईकडनं मिळालं. आई उपवास करायची आणि त्या उपोषणातनं त्यांचं म्हणणं होतं की उपोषण करण्यामागे तुम्ही आत्मत्याग करा. आत्मत्याग करा म्हणजे जेव्हा पोट रिकामं असेल ना तेव्हा तुमची आपोआपच इंद्रिय किंवा डोकं काम करेल आणि विचार करा की मी करतोय ते उपोषण योग्य आहे का, न्याय आहे का, त्याच्यातनं काही आत्मचिंतन करण्यासाठीची जी गोष्ट असेल ती विचारपूर्वक करा. म्हणून आत्मचिंतनासाठी तुम्हाला या ठिकाणी उपोषण करणं गरजेचं आहे. की उपोषण करायलाच हवं, पण उपोषण न्याय गोष्टीसाठी असलं पाहिजे. आणि उपोषणामागचा हेतू आहे की त्यातनं तुम्हाला आत्मचिंतन करण्यासाठी तुम्ही उपाशी पोट असणं है ना, उपाशी पोटी राहणं गरजेचं. आणि अशा प्रकारची गांधीजींची ही संकल्पना मग ती संपाच्या बाबतीत असेल, हरताळाच्या बाबतीत असेल, उपोषणाच्या बाबतीत आहे, घेराव घालण्याच्या बाबतीत असेल, निदर्शनं करण्याच्या बाबतीत असेल, किंवा मग हिजरत म्हणजे प्रदेश त्यागाच्या बाबतीत होते. पण केवळ अहिंसेचा मार्ग स्वीकारूनच आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो, हे गांधीजींच्या जीवनातलं मुख्य सूत्र. मित्रांनो, अनेक लोक विचारतात की सत्य आणि अहिंसा तर ही जुनी तत्व आहेत आपल्याकडची. सत्याची तत्व आजही आपल्याकडे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तिथनं टॉलस्टॉयचे विचार आहेत, तेच गांधीजींनी आणले. मग नवीन काय केलं?
अहिंसेचे तत्व महावीर जैन धर्मामध्ये आहेत, त्यांच्या विचारावर त्याचा प्रभाव पडलेला होता लहानपणापासून. हरिश्चंद्राची गोष्ट ऐकली, त्यांच्या सत्याच्या कथा ऐकलेल्या आहेत, त्याच्यातनं त्यांनी स्वीकारलं. श्रावण बाळाच्या कथेतनं त्यांनी स्वतःचा स्वीकार केला. मग नवीन काय केलं? पण मित्रांनो, या सत्य आणि अहिंसेला राजकारणात आणण्याचा, राजकारणाचं आध्यात्मिकीकरण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर गांधीजींनी केला. त्यांचं म्हणणं होतं की राजकारण हे नीतितत्वावर असलं पाहिजे. जर राजकारणामध्ये तत्वविहीन राजकारण असेल तर हे राजकारण काहीच कामाचं नाही, हे पाप आहे. म्हणून राजकारणाचं सुद्धा तत्व असली पाहिजे. तिथे तत्व नसतील आणि विदाऊट जर प्रिन्सिपल्स राजकारण म्हणजे पॉलिटिक्स चालत असेल ना, तर त्या ठिकाणी निश्चितच हे मोठं महाघातक आहे, पाप आहे, जे समाजाच्या विकासासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठीचं राजकारण आहे. म्हणून इथे राजाने सिंहासारखा शूर आणि कोल्ह्यासारखा धूर्त हा गांधीजींना अभिप्रेत नव्हता, जो मॅकियावेलीने सांगितलेला आहे. एक पाश्चात्य विचारवंत मॅकियावेली सांगतो की राजा कसं असला पाहिजे, सिंहासारखा शूर आणि कोल्ह्यासारखा धूर्त. पण ही धर्म आणि राजकारणाची त्याने फारकत केली. पण गांधीजी मात्र धर्म आणि राजकारण यांची फारकत अपेक्षित धरत नाही. उलट राजकारणाचं आध्यात्मिकीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गांधीजींनी केलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की राजकारण हे तत्वाविना असू नये, तत्व असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की जर आपण जे धन कमवतोय ना, तर ते धन सुद्धा विना श्रम नसावं. जर आपण कोणत्याही प्रकारचे श्रम करत नाही, इतरांच्या श्रमाची चोरी करून जर आपण धन कमवत असू तर निश्चितच हे धन आपल्याला सुख, समाधान, आत्मिक समाधान देणार नसतं. आणि गांधीजींना आत्मिक समाधानावर गांधीजींचा मोठा भर होता. म्हणून कष्टाविना धन सुद्धा गांधीजींना अजिबात अभिप्रेत नव्हता. तिसरी गोष्ट आज आपण शिक्षण क्षेत्रात पाहतोय. शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत गांधीजींचं असं म्हणणं होतं की तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये चारित्र्य असलं पाहिजे, कॅरेक्टर असलं पाहिजे. कारण शिक्षकांना पाहूनच विद्यार्थी शिकत असतात. प्रत्येक गोष्ट शिकवल्याने शिकत नाही, अनुकरणातनं, प्रेरणेतनं सुद्धा बऱ्याच गोष्टी विद्यार्थी शिकत असतो. आणि विशेष करून प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्राथमिक शिक्षकांना अनुकरण करणारा मोठा बालक वर्ग आहे. मोठा झाल्यानंतर तरी त्याला चांगलं वाईट कळायला लागतं. पण बालक वर्गामध्ये जेव्हा जे शिक्षक सांगतील तीच पूर्व दिशा, ही बालकावर संस्कार करणारी गोष्ट असते. म्हणून तिथे चारित्र्य सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून शिलाविना शिक्षण हे गांधीजींना अपेक्षित नव्हतं. म्हणून गांधीजी म्हणतात जिथे चारित्र्य नाही तिथलं शिक्षण म्हणजे एक पाप आहे. त्यानंतर आपण पाहतो की जर आपण काही काम करत असू, व्यापार करत असू, तर व्यापारामध्ये सुद्धा प्रामाणिकता असली पाहिजे. खाली काही लावून आणि वजन काटे कमी जास्त करून गांधीजींना अजिबात अभिप्रेत नव्हता. प्रामाणिकता हवी होती, भेसळ अजिबात नव्हती मान्य. जेव्हा तुमची प्रामाणिकता नसेल आणि तसा प्रामाणिकतेवर आधारित व्यवहार नसेल, तिथे तुम्ही काळा बाजार करत असाल, भ्रष्टाचार करत असाल, किंवा तिथे तुम्ही 2 पैसे जास्तीचे कमवण्याच्या हेतूने जर कमी मोजून व्यक्तीला वस्तू देत असाल तर हे तुमचं मोठं पाप आहे. म्हणून सचोटीविना किंवा प्रामाणिकतेविना व्यापार हा मोठा पाप त्यांनी मांडलेला आहे. विवेकाविना जर तुमचं सुख असेल, आहे ना, तुमचं सुख आहे पण विचारपूर्वक नाही, तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन एखादी गोष्ट सुखासाठी करत असाल तर ती घातक आहे. म्हणून सुख असलं पाहिजे पण विवेकाविना नसावं, विवेकशील असावं, तुम्ही विचारपूर्वक केलेलं असावं. विचार करून तुम्हाला जे काही सुख पाहिजे, शांतता पाहिजे, आनंद पाहिजे तो घ्या. पण भावनेच्या आहारी जाऊन मला दारूपासून सुख मिळतंय म्हणून दारू पिणं हे गांधीजींना अभिप्रेत नव्हता. म्हणून विवेकाविना सुख या गोष्टी गांधीजी अजिबात मान्य करत नाही. त्यानंतर आपण पाहतो की आज विज्ञान आहे, सायन्स आहे, पण सायन्स सुद्धा नीतीविना अभिप्रेत नव्हतं. जिथे नीती नाही, मॉरल नाही, इथिक्स नाही, ते विज्ञान काय कामाचं. म्हणजे एकीकडे आपण मोठमोठ्या गोष्टी सायन्सच्या करतोय पण तिथे नैतिकताच हरून बसलोय. आपल्यामध्ये नैतिकता नसेल, नीतिमत्ता नसेल, आपल्यामध्ये सहनशीलता नसेल तर काही उपयोगाचे नाही. म्हणून नीतीविना विज्ञान सुद्धा त्यांनी पाप मानलेलं आहे. आणि त्यागाविना केलेली पूजा हे सुद्धा गांधीजींना अभिप्रेत नव्हते. म्हणून पूजा करायची असेल तर तिथे त्याग असला पाहिजे, समर्पण असलं पाहिजे. जोपर्यंत आपण समर्पण करत नाही, आपल्यामध्ये निष्ठा असत नाही, आपली त्यागाची भावना असत नाही, तोपर्यंत केलेली पूजा म्हणजे केलेलं कोणतंही कार्य गांधीजींना अभिप्रेत नाही. म्हणून तिथे तुमची निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे, त्याग असणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे गांधीजींनी समाजामध्ये 7 प्रकारच्या पापांचं विवेचन त्या काळात केलं, जी आजही आपण पाहतो. आजही ती संयुक्तिक आहे. आज आपण पाहतो की गांधीजींच्या विचारांची खूप गरज या समाजाला. आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करतो म्हणून गांधीजींच्या शेवटच्या एक शैक्षणिक क्षेत्रातल्या तत्वावर येऊन थांबतंय. आता गांधीजी स्वतः काही शिक्षण तज्ज्ञ नव्हते, पण गांधीजींनी आपल्या जीवनातनं जे काही अनुभव घेतले
आणि त्या अनुभवातनं कृतीशील शिक्षण, श्रमावर आधारित शिक्षणावर त्यांचा जोर होता. कारण त्यांच्या तत्वांवर जीवन मूल्य त्यांनी जी स्वीकारली त्या आधारावरच त्यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलेले. म्हणून गांधीजी म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जेव्हाही आपण एखादी गोष्ट स्वीकारतो ना, तर त्यावेळी शिक्षणामध्ये केवळ शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. शिक्षण असं घ्या की ज्यातनं 3Hचा आपला विकास झाला पाहिजे. ते 3H म्हणजे गांधीजींच्या दृष्टिकोनातनं H म्हणजे हेड, आपल्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे. दुसरं हँड, आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे. असं शिक्षण घ्या की हाताला काम मिळेल. आणि तिसरं शिक्षण असं घ्या की आपल्या हार्टचा विकास झाला पाहिजे. हेड, हँड अँड हार्ट. हार्ट म्हणजे आत्मिक समाधान आपल्याला मिळालं पाहिजे, ज्यातनं आपल्याला नीतितत्वाची पाठ मिळतील. चांगलं काय आहे, वाईट काय हे कळेल आणि चांगल्यासाठी आपली धडपड असेल. जेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळेल ना, तेच खरं शिक्षण आहे. म्हणून गांधीजींच्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये या 3 गोष्टी साध्य होणं आवश्यक आहे. पण आज आपली परिस्थिती जर आपण बघितली तर मित्रांनो, आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी आपण एका तत्वाकडे विसरायला लागलोय. आपण हेड आणि हँडचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न करतोय, पण सध्याची मॅकॅलोप्राणी शिक्षण प्रणाली जर बघितली तर आपण फक्त इथेच थांबलोय, हेडवर थांबलोय आहे ना. विवेक, आपण फक्त बुद्धीला चालना देणारं शिक्षण देतोय, त्यातनं हाताला काम मिळेलच याची आज शाश्वती नाही. म्हणून नवीन एज्युकेशनल पॉलिसी येऊ घालते की प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. स्किलफुल शिक्षण द्या, जॉब ओरिएंटेड शिक्षण द्या, अशा प्रकारच्या त्या नवीन प्रवाह येऊ घातले. आणि पण तिथे मात्र तिसरा जो तत्व आहे, आत्मिक समाधान सुद्धा महत्वाचं आहे. आणि आत्मिक समाधानाच्या तत्वावर जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आज कितीही शिक्षण घेतल्या, मोठमोठ्या डिग्र्या पण घेतल्या, खूप मोठे अधिकारी झालो, खूप पैसाही कमवला, पण आपल्याकडे समाधान नाही तर आपण काहीच करू शकणार. म्हणून गांधीजींच्या या तत्वांचा विचार केला पाहिजे. कमीत कमी संचय करा, आपल्या गरजा मर्यादित ठेवा. गांधीजींची तत्व आहे, जेव्हा आपल्या गरजा मर्यादित असतील, आपल्याकडे आपण समाधानी असू आणि जर समाधानी राहिलं तर आपल्याला आत्मिक सुख मिळेल. आपण शांततेने सुखाची झोप घेऊ शकू. आपल्याकडे जास्तीची रक्कम असेल तर आपण इतरांच्या मदतीला जर दिली तर निश्चितच त्याचाही फायदा होईल. कारण गांधीजी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही स्वभाव गुण असतात. मित्रांनो, मला भूक लागलेली आहे, माझ्या ताटामध्ये भाकरी आहे आणि ती भाकरी म्हणजे ताटात भाकरी आहे, मला भूक लागली, ती भूक म्हणजे भागवणं आणि त्यासाठी भाकरी खाणं माझा स्वभाव धर्म आहे. म्हणजे ही माझी प्रकृती झाली. कारण ताटामध्ये भाकरी दिसते ती मला खायची, ही माझी प्रकृती झाली. पण ही भाकरी जेव्हा मला समोरचा कोणी व्यक्ती येतोय आणि तो पाहतोय की त्यालाही भूक लागलेली आहे, पण मी मात्र विचार करते की माझ्या ताटातली भाकरी मी त्याला का देऊ, ही माझी आहे, याच्यावर माझा अधिकार आहे, मी त्याला देणार नाही. अशा प्रकारची जेव्हा आपली प्रवृत्ती बनते ना, ती आपली विकृतीच आहे. आणि जेव्हा माझ्या ताटातली अर्धी भाकरी मी समोरच्याला देण्याची प्रवृत्ती ठेवते, ती माझी संस्कृती आहे. आणि गांधीजीला ही संस्कृती अभिप्रेत होती, हे नीतिमूल्य, ही जीवनमूल्य अभिप्रेत होती. ते माझं आहे, मी वाया गेलं तरी चालेल पण इतरांना देणार नाही. अशा प्रकारची आज आपली जी संस्कृती बनली, मग या संस्कृतीच्या वेळेस गांधीजींच्या जीवनमूल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, गांधीजींचं एवढंच म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्तीने स्वतः विचार करायचा आहे, मला राम बनायचे की रावण बनायचे. माझ्यासारखी तर विचार करते की मला GOD गॉड बनायचंय की उलटं करायचंय, DOG डॉग बनायचंय. शब्द तेच आहे, फक्त उलटेच उलटे आहे. GOD गॉड बनायचं की DOG डॉग बनायचं, हे प्रत्येक व्यक्तीने शेवटी स्वतः ठरवायचं आहे. मूल्य समाजात पुष्कळ चांगली आहेत, माणसं चांगली आहेत, पण त्या मूल्यांना ओळखून मला कसं आत्मिक समाधान मिळेल. कारण प्रत्येक व्यक्ती या जगात आलेला आहे, आज आहे, उद्या नसेल. पण त्याच व्यक्तींना आपण आठवण ठेवतो ज्यांची जीवन मूल्य ही दुसऱ्यांसाठी आहे. माझ्या घरात माझ्या शेजारच्यांना मी तेव्हाच आठवण करते जो व्यक्ती माझ्या कामात आलेला आहे. मी शेजारच्याला माझ्या नळावर कधी पाणीच भरू दिलं नाही तर तो मला कधी आठवण ठेवणार का, विचार करा ना. म्हणून आपण जेव्हा इतरांच्या मदतीसाठी धावलोय, इतरांच्या सेवेसाठी धावलोय, हीच तर जीवनमूल्याची गोष्ट अगदी साधी साधी गांधीजींना अभिप्रेत होती. लोकांच्या चिरस्मरणात आपण राहावं असं वाटत असेल तर आपण गांधीजींच्या काही जीवनमूल्यांचा स्वीकार करायला हरकत नाही. काही तत्व आपण स्वीकारायलाच पाहिजे. एवढी छोटी छोटी कामं जरी आपण केली ना तर ही जीवनमूल्य आपण स्वीकारली, आत्मिक समाधान असतं. कारण बऱ्याच वेळेस मला काय मिळालं याच्यापेक्षा मी इतरांच्या किती मदतीस आलो, यातनं जे एक आत्मिक सुख मिळतं ना, ते सुद्धा खूप मोठं असतं. आणि असं नसतं तर लोकांनी दान केलंच नसतं. आज लोक दान करतात, इतरांच्या मदतीला धावतात,
इतरांची सेवा करतात, स्वतःवर संकट घेऊन इतरांच्या मदतीसाठी धावणारी जी व्यक्ती पाहिल्यानंतर वाटतं की त्यांच्यातली जर माणुसकी जागी आहे तर मी कुठे गेले. एवढा जरी विचार प्रत्येकाने केला तर निश्चितच गांधीजींना आदरांजली दिल्यासारखी होईल. एवढं बोलून मी गांधीजींना विनम्र अभिवादन करते. मित्रांनो, आपण मला बोलण्यासाठी प्रेरित केलं. गांधीजींच्या मूल्यांचा स्वीकार केवळ इतरांना बोलून नाही तर स्वतःपासूनच त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला बोलते आणि मी विसरते असं अजिबात होणार नाही. मित्रांनो, गांधीजींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जीवन मूल्यांचे एक जीवनमूल्य जरी एखादंही जीवनमूल्य आपण आपल्या जीवनात घेतला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्यालाही आणि आपल्या समाजाला होईल. एवढीच त्यांना आदरांजली ठरेल. एवढं बोलून मी इथे थांबते. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही गांधीजींची जीवनमूल्य केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत कशी पोहोचवता येईल याचाही विचार आपण करूया.